नमस्कार. शिक्षण दर्पण ॲपमध्ये जे विद्यार्थी बाहेरच्या शाळेतून आले आहेत, त्यांना ॲड करण्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण बघूयात. सर्वप्रथम आपल्याला शिक्षण दर्पणची जी वेब लिंक आहे, त्या वेब लिंकवरती आपल्याला जायचं आहे. वेब लिंकवर गेल्यानंतर आपल्याला वेब लिंकवरती जो आपला ॲपला पासवर्ड आहे, आय-डी आणि पासवर्ड तोच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे वरती शिक्षण दर्पणच्या बाजूला इथे 3 लाईन दिसतील. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मास्टर टॅब दिसेल. त्याच्यामध्ये तर आपल्याला विद्यार्थी नोंदणीवर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी नोंदणीवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आपल्याला. इथे टेबल व्ह्यू, ग्रिड व्ह्यू यामधल्या ग्रिड व्ह्यूला ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ज्या विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं इथे फक्त. त्याचं अगोदर नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव टाकून आपल्याला ते सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे आपल्याला एक पेनचं बटन दिसेल एडिटसाठी, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्या शाळेमध्ये आपल्या तालुक्याचं नाव, केंद्राचं नाव जे असेल ते टाकायचं आपल्याला आणि त्याचा वर्ग कोणत्या वर्गात आहे तो पण वर्ग सिलेक्ट करायचा आहे. आता इथे नाव दिलेलं आहे इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये पण आपल्याला ते नाव फक्त परत टाकावं लागेल आणि इथे आईचं नाव पण आपल्याला टाकावं लागेल. हे टाकून फक्त आपल्याला अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर आता आपल्याला शिक्षण दर्पण ॲपमध्ये यायचं आहे परत. ॲपमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथे सिंकचं बटन दिसेल. इथे उजव्या कोपऱ्यामध्ये सिंकचं बटन आहे. आपण डेटा सिंक करू इच्छिता का? होय. तर या पद्धतीने आपण जे विद्यार्थी ट्रान्सफर केले आहेत, तर ते आपल्याला आपल्या शाळेच्या ह्याच्यामध्ये दिसतील. या पद्धतीने जे मुलं आहेत त्यांची आपण त्याच्यामध्ये चाचणी आपल्याला भरता येईल. यामध्ये फक्त असेच मुलं आपल्याला ट्रान्सफर करता येतील की जे आपल्याच जिल्ह्यातून आलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर जिल्ह्याच्या बाहेरून विद्यार्थी आले असतील किंवा खाजगी शाळेतून जर विद्यार्थी आले असतील आपल्याकडे, तर ते आपल्याला नवीन याच्यामध्ये ॲड करावं लागतील. तर ॲड करण्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासाठी आपण बघू शकतो. धन्यवाद.